श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। माते, तुम्ही उभयता इथवर आलात याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल। परमात्मा तुमचं कल्याण करील, तुम्ही त्याचं नामस्मरण करीत राहा। कुलकर्ण्यांचा वंश वाढावा एवढीच इच्छा आहे महाराज। तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल। तू फक्त रामावरती विश्वास ठेव, तोच तुला तारून नेणार आहे। श्रीराम जय राम जय जय राम। संभाजी महाराजांचा आशीर्वाद प्रत्यक्षात उतरला। गीताबाईला दिवस गेले, तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसू लागलं आणि तिच्या मुखी मात्र अखंड राम नाम। आई, अगं तू काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल। तू देवाजवळ बसून नामस्मरण कर, जा। जय जय रघुवीर समर्थ। अगं बाई, बैरागी आलाय वाटतं। आई, तू त्यांना गुळ पाणी देतेस का? त्यांच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला। मी येते नंतर। हां, तू कशाला? मी आहे ना। अगं तू आहेसच ग, मी नमस्कार करायला येते। जय श्रीराम। माई, मला आता काशी विश्वेश्वराला जायची काहीच गरज नाहीये। प्रभू रामचंद्रांचं दर्शन मला इथंच झालेलं आहे। जय श्रीराम। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। गणू, अगदी एक पाठी आहेस रे। एकदाच मी तुला शुभं करोति म्हणून दाखवलं आणि तुझं पाठही झालं। असा शिकून मोठा हो आणि मोठा झाल्यावर भजन करू, हो ना? इतकं आवडतं का रे भजन तुला? हो, खूप खूप आवडतं। गणपती, अरे गणू, इकडे ये। आता उद्यापासून गुरुजी येणार आहेत तुला वेदशास्त्र शिकवायला। शिकणार ना? आणि शिकून खूप मोठा
आणि काय रे गणोबा, मोठा झाल्यावर समजा आम्ही तुला हंडा भरून मोहरा दिल्या तर काय करशील? गरीब भिकारी दीनदुबळ्यांना वाटून टाकेन. अरे तू काय राजा आहेस का? मला राजा केलं तर मी माझ्या राज्यात कोणालाही भिकारी राहून देणार नाही आणि सगळ्यांना माझ्या घरी जेवायला बोलवीन. इतका कसा शहाणा रे तू? कोण शिकवतो तुला असं बोलायला? तुम्हीच म्हणता ना रामच करतो सगळं, मग तोच मला बोलायला शिकवतो. या गुरुजी या. गुरुजी, हा तुमचा विद्यार्थी. काय गणूबुवा, मग उद्यापासून सुरुवात करायची? मला काय काय शिकायचंय? 4 वेद आणि 6 शास्त्रे. मग उद्याच शिकवून टाका मला वेद आणि शास्त्र. गणूबुवा, एक वेदाला 20 वर्ष आणि एका शास्त्राला 12 वर्ष लागतात. एवढा वेळ आहे कुणाला? याच्या मनात काय असतं राम जाणे. गुरुजी, मुंज उरकलीच आहे, तेव्हा आता 2चे 4 हात होतील तेव्हाच याचं गूढ बोलणं कमी होईल असं वाटतंय. पंत, गणूबुवांच्या लग्नाचा विचार करत असला तर एक चांगलं स्थळ आहे. आपल्या खातोळ्याच्या संभाजी गोडशांची मुलगी सरस्वती नावाप्रमाणेच गुणी, सोज्वळ आणि रूपवान आहे. गुरुजी, तुम्ही म्हणताय म्हणजे योग्यच आहे. ठरवून टाकू. ठीक आहे, मी उद्याच जातो खातवळला, संभाजी गोडशाला भेटून येतो. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि शुभमंगल सावधान. पंत, रावजी आणि गीताबाईंनी गणूचा विवाह मोठ्या थाटात केला. पण गणूचं लक्ष संसारात काही रमेना. दिवसातला अधिक काळ भजनात, नामस्मरणात व्यतीत करावा असंच त्याला वाटे. अखेर काही काळातच ते संधी साधून गुरु शोधार्थ बाहेर पडले. जाण्यापूर्वी त्यांनी आईला पूर्ण कल्पना दिली होती, त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली नाही. महाराजांचा गुरु शोध सुरू झाला. सोडिये लाज जाती अभिमान फिरे रानुरान तुझसाठी. सोडिये लाज जाती अभिमान तुझसाठी आता प्राण जातो माझा. भेटी देई मज रघुनाथा, भेटी देई मज रघुनाथा. दास म्हणे दावी कोमल चरण, नाही तरी मरण देई आता. नाही तरी मरण देई आता. मी गेले 8 महिने तुले बहुत कष्ट दिले, पण तुझ्या तोल ढळू दिलं नाही. माझ्याकडची सर्व विद्या तू आत्मसात केलीस. तुले जे मिळवायचे ते तू मिळवलेस. बाळा, इतक्या लहान वयात तू घरदार कुटुंब सोडून मायाकडे आला. याचे फळ परमात्मा तुला देईलच. पूर्वी वशिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी आज तुले देतो. श्रीराम जय राम जय जय राम.
हा मंत्र जपून रामोपासना कर. प्रापंचिक लोकांले प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा हे शिकाव. राम मंदिराची स्थापना करून राम नामाचा प्रसार कर. आजपासून तू ब्रह्म चैतन्य या नावाने ओळखला जाशील. ब्रह्म चैतन्य, ब्रह्म चैतन्य, ब्रह्म चैतन्य, ब्रह्म चैतन्य. त्यानंतर गोंदवल्याच्या कुलकर्ण्यांचा गणू ब्रह्मचैतन्य म्हणून ओळखला जाऊ लागला. तुकामाईंचा आशीर्वाद घेऊन महाराज हिमालय, नैमिषारण्य, अयोध्या, काशी, प्रयाग, इंदोर अशा तीर्थक्षेत्री जाऊन गोंदवल्यास परतले. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. थांबा हा, गुळ तांदूळ घेऊन येते. माई, मला ती भिक्षा नको. उतरंडीच्या कोपऱ्याला घट्ट दह्याची दगडी आहे, ती घेऊन ये. बर. गणू आलाय माझा. गणू, 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 गणू कुठे होता इतके दिवस? अरे माझा गणू आला रे, माझा गणू आला, माझा गणू आला. सरस्वती, आला का तुझा नवरा? आता नीट सांभाळून ठेव त्याला. जरा सुद्धा नजरेआड होऊ देऊ नको हो. गणोबा, आता कुठेही घर सोडून जायचं नाही, आणि गेलास तर सुनबाईला घेऊन जायचं. फार काळजी करते रे पोर, फार काळजी करते. चल बरं आधी घरात, तू आधी घरात चल गणू, घरात चल. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. काय झालं? काही हवंय का? तुकामाईंकडे जावं असं तीव्रतेने वाटतंय. मी निघतो, मला जायलाच हवं. इतक्या रात्री? हो, मला त्यांना भेटायलाच हवं. श्रीराम जय राम. ज्या गुरूंना भेटायची आपल्याला एवढी ओढ आहे, त्यांना मलाही भेटायचंय. मीही येणार आपल्या बरोबर. तू येऊ शकत नाहीस. मी येणार आपल्या बरोबर. हे बघ, रात्र खूप झालीये, तू येऊ नकोस. हे बघा, मला आईंनी सांगितलंय तुमच्या बरोबर राहायचं म्हणून. मी येणार. तुला सांगितलं ना एकदा, तू यायचं नाहीस. असं काय करताय? मी येणार आहे तुमच्या बरोबर. ठीक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सरस्वती, तुकामाईंच्या दर्शनाला यायला तू खरी लायक आहेस. चल चल. श्रीराम जय राम जय जय राम.
तुझ्या इच्छेखातर मी तुला तुकामाईंचं दर्शन घडवलं खरं, पण तुकामाईंजवळ माझ्यासारखा मुलगा व्हावा असं मागून मोठी चूक केलीस. तुकामाई या जगातली कुठलीही गोष्ट देऊ शकतील हे खरं आहे, पण त्या गोष्टीतला अशाश्वतपणा काढून ती कशी आपल्याला मिळेल? तुकामाईंच्या कृपेने आपल्याला मूल होईल, पण ते अल्पायुषी ठरेल. माझ्या स्त्री बुद्धीने मला फसवले, त्याबद्दल अत्यंत वाईट वाटतंय मला. पण या देहाचे धनी आपण आहात, त्याचे सार्थक करणे आपल्या हातात आहे. तो मार्ग मला दाखवा. ठीक आहे, मी तुला योग दीक्षा देईन, पण ती दीक्षा मिळेपर्यंतचा काळ तुला गृहस्थाश्रमाचा त्याग करावा लागेल. आता मला समजतं तुमचं मन तुकामाईकडे एवढं का ओढ घेत ते. सरस्वतीला गृहस्थाश्रमामध्ये परत येताना विलक्षण समाधान जाणवत होतं. आता तिला रामनामाचं महात्म्य समजलं होतं. गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या सरस्वतीचं रूप तेजस्वी दिसत होतं. बाळ, तुला फार कष्ट झाले, त्याला आता इलाज नाही. तुझ्या दैवात असंच लिहिलं होतं. आई आई अगं असं काय बोलतेस? कसं सांगू तुला? पण तुमचं भाग्य थोर म्हणून तुम्हाला असे जावई मिळाले हे मात्र विसरू नका. त्यांनी माझं कल्याणच केलंय. सरस्वती, आता तूही गणूसारखं ध्यान करायला लागलीस. खरं तर तुझ्या या तपश्चर्याचं कौतुकच वाटतंय बघ. पण पोरी, स्त्रीच्या जन्माचं आई झाल्याशिवाय सार्थक नाही बघ. आणि एका स्त्रीचं हे कर्तव्यच नाही का? आणि गणू, थोडे दिवस तरी राहा बाबा आता आमच्याजवळ. तुझ्या पायाला सारखी आपली भिंगरी लागलेली असते. आणि या पोरीकडे जरा लक्ष दे. यानंतर सरस्वतीला दिवस राहिले. दिवस भरल्यावर सरस्वतीने एका मुलाला जन्म दिला. काही महिन्यातच तो मुलगा दगावला आणि नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला. तिचा अंतकाल जवळ आल्याचं महाराजांनी मोठ्या खुबीनं तिला समजावलं. त्या प्रसंगाला निर्भयपणे तयार राहण्या इतकं तेज तिच्यापाशी होतच. शेवटचा दिवस आल्यावर तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितलं. ती आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली. नंतर तिने महाराजांच्या पायाचं तीर्थ घेतलं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला. आयुष्याच्या संध्याकाळी गीताबाईंची साथ रावजींनी सोडली. वार्धक्याने त्यांचा अंत झाला. गीताबाई अगदी एकाकी झाल्या. श्रीराम जय राम जय जय राम.
झालं का ग बाई? सगळी मंडळी दमली असतील कामं करून. थोडंसं खाल्लं ना तर विसावा घेता येईल त्यांना. आई 2 घास तुमच्यामुळे तर मिळतात सुखाने. अगं मी काय करतेय? गणूचा राम मार्ग दाखवणार, त्यावर फक्त आपण चालत राहायचं. येते हा. श्रीराम, आजच्या सारखाच माझा राम तुम्हाला मार्ग दाखवत राहील. मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकत, पण जोवर माझा राम सोबतीला आहे तोवर या गावात अन्नाला काहीही कमी पडणार नाही. घ्या, जेवून घ्या. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. घ्या, जेवून घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. 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 गणू, आयुष्याच्या संध्याकाळी तुझा राम मला अजून काय काय सोसवायला लागणार आहे तोच जाणे बाबा. आई, जन्माला येणारा प्रत्येक जण जाण्याचा दिवस ठरवूनच येतो. त्यात माझ्या रामाचा काय ग दोष? जरा काही अघटित घडलं की प्रत्येक जण माझ्या रामाला बरा दोष देतो. खरं सांगायचं तर आई, प्रपंचामधल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाकरता जास्त उपकारक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. खरं आहे रे बाबा. गणू, अरे तू म्हणतोयस ते सगळं पटतंय बाबा, पण मी पडले संसारी बाई. त्यातून मन काही अजून निघत नाही. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा अजून जिवंत आहेत बाबा. आई, तुला काही सांगायचं आहे का? गणू, माझं एक ऐकशील? अरे अजून तुझं लग्नाचं वय आहे. तू लग्न करावंस. या घरामध्ये पुन्हा सरस्वतीने यावं अशी इच्छा आहे माझी. माझ्या आयुष्याची घटिका आता भरत आली आहे बाबा. माझे डोळे मिटण्यापूर्वी तुझं घर सुरळीत चाललेलं बघायचंय मला. गणू, ऐकशील माझं एवढं? करशील माझ्यासाठी एवढं? आई, मी तुझं ऐकेन, पण एका अटीवर. मुलगी मी स्वतः पसंत करेन. तुझ्या इच्छेखातर मी पुन्हा लग्न करेन. शक्य तितकं गृहस्थाश्रमाचं पालन करेन. पण मी ज्या मुलीला तुझी सून करून आणीन तिचा तू आनंदाने स्वीकार करायला हवास. गणू, तू सांगशील ते सगळं मान्य आहे बाबा मला. तुझा संसार पुन्हा सुरळीत सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे माझी. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्री महाराज, आपण? मला बोलवलं असतं तर मी आलो असतो आपल्या भेटीला. आपण या गरिबाकडे येण्याचे कशाला कष्ट घेतले? अहो, कष्ट कसले? माझं महत्वाचं काम होतं आपल्याकडे. त्यासाठी मला तुम्हाला तसदी द्यावीशी वाटली नाही म्हणून मीच आलो. या ना, बसा.
श्रीराम. आधी दूध घ्यावं, मग बोलणं होईलच. आधी बोलणं झालेलं बरं. तुमच्या मुली लग्नाच्या आहेत ना? हो. आमच्यापैकी एकाला लग्न करायचं आहे, म्हणून मी मुलगी बघायला आलोय. तुमची ही मुलगी आंधळी आहे ना? हो, ही यमुना. मला मुलगी पसंत आहे. सखाराम पंत, लग्न मलाच करायचंय. परंतु मी ठरलो असा गोसावी, तेव्हा मला मुलगी द्यायची की नाही ते तुम्ही ठरवा. श्री महाराज, हे काय विचारणं झालं? अहो, माझं भाग्य मोठं, म्हणून माझ्या मुलीची तुमच्याशी गाठ बांधली जाते. यमुनेला कोणत्याही क्षणी आपण घेऊन जाऊ शकता. श्रीराम जय राम जय जय राम. सावकाश. हा, इथे उमरा आहे. ये ये, थांब इथे. आई, आई, आई. आई, ही तुझी नवी सून. ही सून अशी आहे की ती तुझ्याकडे कधीही डोळा वर करून बघणार नाही. गणू, तू केव्हा काय करशील याचा भरोसा नाही बाबा. असो, आता हिचं नावही सरस्वतीच ठेवायचं. हो, नमस्कार कर. इथे असो. वामन, बरेच दिवस मनात एक बेद घोळतोय. आपण फक्त सांगावं महाराज, बाकी सगळं पुढचं आम्ही करू. नाही, ती खात्री आहेच मला. गोंदवल्यात भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढतेय, पण त्यांच्या सोयीचं असं ठिकाण नाही इथे. त्यांच्याकरता काहीतरी सोय करावी असं मनात आलंय. ही कल्पना खूपच चांगली आणि आवश्यकही आहे. शिवाय रामनाम घेणाऱ्यांना एक हक्काचं घरही मिळेल. खरंय, अगदी बरोबर आहे. आपल्या घरासमोरच्या परिसरातच रामरायाचं मंदिर उभारू. पुढे तोच पाय. मग आपण लगेचच कामाला लागू. पण यासाठी लागणारा पैसा, सामान, मूर्त्या हे कसं जमणार? अरे, त्याची चिंता कशाला? आपण रामरायाचं मंदिर उभारतो आहोत, त्याची काळजी त्यालाच असली पाहिजे. आपण कशाला तळमळ करायची? त्याने आज्ञा करायची, आपण फक्त अंमल करायचा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आणि मंदिराची तयारी सुरू झाली. मंदिराच्या कामासाठी गावातलेच गवंडी सुतार महाराजांनी योजले. मंदिराचा नकाशा त्यांनी स्वतःच तयार केला. त्यांनी कोणाजवळ पैशाची याचना केली नाही. परंतु रोज दर्शनाला येणारे लोक आपणहून त्यांच्या समोर जे द्रव्य ठेवीत त्यावर व्यवहार चालत असे. प्रसंगी मजुरांना पैशाऐवजी 2 वेळचं अन्नदान करून महाराजांनी काम सुरू ठेवलं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज, मंदिराचं काम तर आता पूर्ण झालं, पण आता मूर्त्याचं काय? वामन, ज्यांचं मंदिर आपण बांधतो आहोत ते आपणहून येतील. जा, घरी निरोप धाडा. म्हणावा, आज पाहुणे येणार आहेत, काहीतरी गोडधोड करा. आपला माणूस वेशीवर गेलाय. श्रीराम श्रीराम. चला, तोपर्यंत आपण भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री
जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम महाराज हे बा आपल्याकडे रामरे आलेत महाराज. श्रीराम श्रीराम. महाराज महाराज मी तडवळ्याचा कुलकर्णी. मी राम मंदिर बांधायच्या तयारीत होतो, पण महाराज खूप विघ्न आली. माझ्याकडे प्रचंड पैसा असून सुद्धा मी राम मंदिर नाही बांधू शकलो. महाराज गेल्या 3 रात्रीपासून ही रामाची मूर्ती सतत माझ्या स्वप्नात येत होती आणि मला म्हणत होती, अरे मला किती दिवस असं कोंडून ठेवणार आहेस? मला गोंदवलेल्या ब्रह्मचैतन्यांकडे नेऊन दे. महाराज महाराज हा तुमचा रामराया महाराज. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा नांदतसे माझा माय बाप नांदतसे माझा माय बाप छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी योग मुद्रा. छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम. खूप सोसलंस ग तू. तुझी काही इच्छा असते तर सांग, मी ती खात्रीने पूर्ण करेन. गणू, अरे आता काय राहिलंय माझं? तुझं वागणं, लोकांचं तुझ्यावरचं प्रेम बघून मन तृप्त झालंय. आता देह थकत चाललाय रे माझा. एक इच्छा आहे, एकदा तरी काशी यात्रा करावी. गंगा स्नान करून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं की देहाचं सार्थक होईल बघ. वा, फारच उत्तम. आपण उद्याच निघायचं? उद्या? अरे आपण यात्रेला गेलो तर इथं घराकडे कोण बघेल? या घराचे वासे देखील शिल्लक ठेवायचे नाहीत हो. आई,
तू काही काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो. मी सुद्धा येते आपल्या बरोबर. नको, सध्या तुम्ही माहेरीत जा, आपण परत जाऊ तिकडे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. घराकडे सगळ्यांचं लक्ष असू द्या हो. यात्रेला जाऊन येतेच मी परत. आई, गावकऱ्यांनो, तुम्हाला जे जे काही हवंय ते या घरातून घेऊन जा. जा. पाहिलंस, आता कुठलेही पाश मागे राहिले नाहीत. तू कुठल्याही मोहात अडकायला नकोस. चल निघूया. गणू, मला वाटलं होतं तुला प्रापंचिक शहाणपण आलं असेल, पण नाही रे, नाही. तू होता तसाच वैरागी आहेस. तू कोणत्या वेळेला काय करशील काही नेम नाही बाबा. आई, तुझं लक्ष प्रपंचातच गुंतून राहिलं होतं, तर तू विश्वेश्वराला भेटणार कशी? तुला विश्वेश्वर भेटावा म्हणून मला हे असं करावं लागलं. आयुष्यातला थोडा काळ रामाला द्यायलाच हवा. श्रीराम जय राम जय जय राम. चल. श्रीराम जय राम जय जय राम. गणू, तू काशी यात्रा घडवलीस, मला आयुष्याचं सार्थक झालं बाबा. शरयूचं स्नान झालं, दान धर्म झाला. आता डोळे मिटायला काही हरकत नाही बाबा. असं का बोलताय? तुम्हाला काही होणार नाही. खूप सेवा केलीस हो माझी पोरी तू. गणू, इथल्या गोसाव्यांना बैराग्यांना काही द्यावं असं वाटतंय रे. ठीक आहे, तुझ्या गादीखाली पैसे ठेवलेत. ज्याला जितके पैसे द्यावेसे वाटतील तितके तू दे. गादीखाली हात घाल म्हणजे पैसे मिळतील तुला. गादीखाली? गणू, ही विद्या आहे तुझ्यापाशी? अरे मग बोलला नाहीस कधी मला? आई, या विद्येचा उपयोग स्वतःसाठी करायचा नसतो, म्हणूनच मी तुला आधी काही बोललो नाही. आई, तुझी आणखीन काही इच्छा शिल्लक आहे का? नाही रे बाबा, आता फक्त तुझ्या मांडीवर राम नाम घेत जाऊ दे मला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. आता कोठे राहू, कोठे जाऊ, आई तुला कोठे पाहू. आता कोठे राहू, कोठे जाऊ. तुम्ही जन्म मज दिला, आज कंटाळा हो केला. सर्व सुख तुझे पायी, कोठे सोडून गेली आई. आता कोठे राहू, कोठे जाऊ. हरिणी पाडस चुकली, मज वेळ तैसी आली. माझे दैव कमी झाले, तुझ देवे बोलाविले. दास म्हणे माझा प्राण, तुझ वीण झाला.
वामन निसर्गाचं हे रौद्र रूप बघवत नाही. जमिनीला सुद्धा तडे गेलेत अगदी. सरकारनं कामासाठी बोलवलं पण पैसे मात्र कोणीही देत नाही. जनावरं सुद्धा अगदी मरायला टेकलेली आहेत. खरंय, पैसा कुठेच दिसत नाही. यातून तोडगा मात्र काढायला हवा निश्चित. रामराया, आता तूच मार्ग दाखव रे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ऐकलंस का? गावात म्हणे ब्रह्मचैतन्य आले. पण मीही हुशार. मी त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत आपल्या घरी भोजनाचं आमंत्रण दिलंय. उद्या? अहो अहो पण बाळाची तब्येत एवढी बिघडलेली असताना जेवणावळी करायला उत्साह तरी राहणार आहे का? अगं, त्या महापुरुषाबद्दल मी बरंच काही ऐकून आहे. पण प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय नादी लागायचं नाही असं ठरवलं. आणि म्हणूनच त्यांचीच परीक्षा घेण्यासाठी मी उद्या त्यांना आपल्या घरी भोजनाला बोलवलंय. परीक्षा? होय. हे बघ, आपलं मूल आजारी आहे हे त्यांना माहिती नाही. आणि म्हणूनच त्यांच्या त्या दिव्य स्पर्शाने काही फरक पडतोय का बघूयात. अहो अगं अगं, काय झालं ग आपल्या बाळाला? अहो आपलं बाळ, अहो अहो त्याचा श्वास. बाळाला काय झालं ग आपलं? महाराज, हे आमचं बाळ काल रात्रीच आम्हाला सोडून गेलं. ह्याला सोडून तुम्ही कसं जेवणार? श्रीराम जय राम जय जय राम. 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 माई, बाळ अजून गेलेलं नाहीये. श्रीराम जय राम जय जय राम. 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 मला मला माफ करा महाराज. मला खरंच माफ करा. मी आतापर्यंत खूप साधू पाहिले महाराज, पण तुमच्यासारखा कोणी नाही. मला क्षमा करा, मला क्षमा करा. श्रीराम श्रीराम. रावसाहेब, पूर्वीचं सगळं विसरून जा. आजपासून तुम्हाला श्री समर्थांनी आपलं म्हटलंय. येत्या दास नवमीला त्यांच्या दर्शनाला सज्जनगडावर जा. रामरायाने या बाळाला वाचवलंय, त्याला विसरू नका. त्याचं नामस्मरण करत राहा. श्रीराम तुमचं आणि तुमच्या बाळाचं रक्षण करेल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. 53 वर्षे भूमि पार. 53 वर्षे भूमि पार. आता पाहू आपुले घर. आता पाहू
वर्षे भूमि पार देह मर्यादा सरली मागे भक्ती करा भली देह मर्यादा सरली मागे भक्ती करा भली तुम्हा सांगितल्या खुणा विसरू देऊ नका मना दीनदास आनंदला राम बोलावितो मला दीनदास आनंदला राम बोलावितो मला राम बोलावितो मला राम बोलावितो मला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आज आता मी नैमिषारण्यात जाणार आहे. आपण सगळ्यांनी कसं वागावं हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे. कोणीही रामाला विसरू नये. माझ्या मागे आपण नामस्मरणात आनंदात काळ घालवावा. हा असा निर्णय आणि असं अचानक त्यांचं बोलावणं आलंय. मला जायलाच हवं. तुम्ही नामस्मरणात वेळ घालवा आणि या सगळ्यांनाही तसंच करायला सांगा. आज मला गोंदवलं सोडायलाच हवं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. रामराया, तुझ्या संगतीचा आनंद काय वर्णावा. आजपर्यंत तुझ्या छायेत वावरलो. माझ्या मागे या सर्वांना सांभाळ आणि आता मला निरोप दे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज, राम आणि सीतेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. रामराया, मी इथून निघालो म्हणून का तू रडतोस? मी जाऊ नये असं तुला वाटत असेल तर नाही जाणार मी. पण तू रडू नकोस. बघ, मी थांबलो इथे. रामराया, तू रडू नकोस. तू रडणं थांबव रामराया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 महाराज, पुण्याहून कुणीतरी शास्त्रीभाऊ आले. ठीक आहे, पाठव त्यांना आत. त्यांना भेटायचंय तुम्हाला. हरकत नाही. एवढं गोंधळून जाण्यासारखं काय. लवकर पाठव म्हणजे त्यांना प्रसाद देता येईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. या शास्त्री, घ्या प्रसाद घ्या. आपल्या विषयी मी बरंच काय ऐकत होतो. या वाटेनं जरा चाललो होतो, म्हटलं आपली भेट घ्यावी. बरंच काही म्हणजे नेमकं काय ऐकलं आपण? आपण साधू आहात म्हणे. असं लोक म्हणतात, मला माहित नाही.
तुम्ही स्वतःला कोण समजता हो? मी रामाचं नाव घेणारा एक रामाचा दास आहे. नामस्मरण करणारा एक अतिसामान्य माणूस आहे. लोकांनी तुम्हाला काय समजावं अशी अपेक्षा? आपण लोकांना काय उपदेश करता? मी उपदेश करत नाही, पण जर लोक मला विचारायला आले तर मी त्यांना फक्त रामाचं नाव घ्या एवढंच सांगतो. तुम्ही कधी देव पाहिलाय का? हो, पाहिलाय. मग आम्हाला तो दाखवाल का? जरूर, पण त्यासाठी ज्ञानचक्षु हवेत. का हो? हे कसे प्राप्त करता येईल? भगवंताचं नामस्मरण करून, रामनामाचा जप करून. आपण म्हणता राम राम म्हटल्यावर राम भेटेल, हे नाही बो आम्हाला पटत. अहो, पैसा पैसा नावाचा जप केल्यावर पैसा कुठं मिळत असतो का? शास्त्री बुवा, बसा बसा, आपण बसा. शास्त्री बुवा, आपण विद्वान आहात, शिकलेले आहात. निदान आपण तरी असले प्रश्न विचारू नये. भगवंताच्या प्राप्तीसाठी असलेले नियम आणि व्यवहारातील वस्तूंच्या प्राप्तीसाठी असलेले नियम, यात निश्चितच फरक आहे. मनामध्ये वासना जागृत झाली की तिच्या तृप्तीसाठी देहाची आणि वस्तूची हालचाल करणं हा व्यवहार आहे. पण सूक्ष्म भगवंताचं या उलट आहे. त्याच्या प्राप्तीसाठी जडत्वाकडून सूक्ष्माकडे जावं लागतं. नुसतं पैसा पैसा असा जप करून पैसा मिळणार नाही हे खरं आहे, पण देहाशी आणि सूक्ष्माशी अगदी जवळचं नातं सांगणारं फक्त नामच आहे. किंबहुना सर्व सूक्ष्म सृष्टीचा अंतर्भाव श्रुती नामातच करते. नाम आणि ओंकार एकच आहेत. नाम आणि ओंकार एकच आहेत. महाराज, नाम कोणते आणि कसं घ्यावं? शास्त्री बुवा, आपल्या आवडीचं संतांनी घेतलेलं नाम घ्यावं. आपण आपल्या मुलाला ज्या आत्मीयतेने बोलवतो तेवढ्याच ममत्वाने देवाचं नाव घ्यावं. श्रीराम जय राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज, मला अनुग्रह करा महाराज. चला, दत्त जयंतीचा उत्सव अगदी थाटात पार पडला. हा उत्सव असाच थाटात पार पडत जा. महाराज, आपण असल्यावर सगळं व्यवस्थित होणारच. कुणास ठाऊक मी अजून किती दिवस आहे ते. श्रीरामानी बोलवलं की निघायचं. भजन करूया. सरली आयुष्याची गणना, सरली आयुष्याची गणना, आता येणे नाही पुन्हा, आता येणे नाही पुन्हा.
भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, अजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही, ऐसी वेळ राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला, दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. 22 डिसेंबर 1913 मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी रामनाम जपतच महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आपला त्राता गेला, आधार तुटला असंच सर्वांना वाटू लागलं. श्री रामरायांनी प्रयाण केल्यावर मागे अयोध्या जशी निष्प्रभ झाली तशीच गोंदवल्याची स्थिती झाली. पण महाराजांनी जपलेला रामनामाचा मंत्र आजही तिथे जपला जातोय. जेथे नाम तेथे माझा प्राण असं म्हणणारे महाराज आजही गोंदवल्यास वास्तव्य करू नयेत अशीच भाविकांची श्रद्धा आहे. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने येतात. आजही गोंदवल्यामध्ये महाराजांनी सुरू केलेलं अन्नछत्र अव्याहत सुरू आहे. अन्मुखी रामनाम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 राम.